नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे आपलं नाद मधुर या यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, काही दिवसापूर्वी मी एक व्हिडिओ अपलोड केला होता की प्रॅक्टिससाठी तबला आणि तानपुरा असलेला कोणता ॲप जो आपल्यासाठी उपयुक्त ठरू शकतो यावर मी एक व्हिडिओ बनवलेला होता. आणि त्यात मी एक ॲप सांगितलं होतं, परंतु ते ॲप प्रीमियम ॲप होतं. ते ॲप जेव्हा आपण प्ले स्टोअरवरून डाउनलोड करायला जात होतो तेव्हा आपल्याला 1,000 रुपये भरावे लागत होते. आणि त्या 1,000 रुपयांच्या मानाने ते ॲपही सर्वोत्कृष्ट आहे. परंतु मला काही कमेंट्स आल्या होत्या की एखादं फ्री ॲप असेल तर त्याबद्दल माहिती आम्हाला द्यावी. त्यानुसार मी आजचा हा व्हिडिओ बनवत आहे. आज मी एका फ्री तबला तानपुरा ॲपबद्दल आपल्याला सांगणार आहे. अर्थात हे ॲप त्या ज्या प्रीमियम ॲप एवढं चांगलं नाही आहे, परंतु बिगिनियर लेवलवर तुम्ही जर असाल तर ॲपसोबत सुद्धा तुम्ही प्रॅक्टिस करू शकता. तर बघूया हे कोणते ॲप आहे. त्यासाठी आपल्याला आधी प्ले स्टोअरवर जावं लागेल. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. हे ॲप डाउनलोड करण्यासाठी आपल्याला आपल्या मोबाईलमधील प्ले स्टोअर ओपन करावं लागेल. प्ले स्टोअर ओपन केल्यानंतर इथे आपण हे ॲप सर्च करायचं आहे. याचं नाव टाकून ॲपचं नाव आहे रिदम RHYTM रिदम असं टाकून सर्च करायचं आहे. सर्च केल्यानंतर हे पहिलंच ॲप आलेलं आहे, रिदम विथ तबला अँड तानपुरा. याच्यावर आपल्याला क्लिक करायचं आहे. त्यानंतर माझ्या मोबाईलमध्ये हे ॲप आधीच इन्स्टॉल केलेलं आहे, त्यामुळे इथे इन्स्टॉलची ऑप्शन न येता ओपन अशी ऑप्शन आलेली आहे. या ओपनवर मी क्लिक करतो. हे ॲप आता ओपन झालेलं आहे आणि हे या प्रकारे याच्यात ताल आहेत. 10 ताल यात सामील केलेले आहेत. यात आडा चौताल, दादरा, एकताल, झपताल, केरवा, मत्त, पंचम सवारी, रुद्र, रूपक आणि 3 ताल आहेत. याखेरीज जर अजून आपल्याला ताल पाहिजे असतील तर याचंही प्रीमियम व्हर्जन आहे, ते आपल्याला डाउनलोड करावं लागेल. त्यासाठी आपल्याला प्ले स्टोअरवर 300 रुपये खर्च करावे लागतील. त्यानंतर हे प्रीमियम व्हर्जन आपल्याला मिळू शकेल. पण जर तुम्ही बिगिनियर लेवलला असाल तर या तालांबरोबरही प्रॅक्टिस करून व्यवस्थितरित्या रियाज करू शकता. तर उदाहरण म्हणून मी एक ताल इथे लावून आपल्याला दाखवतो आहे. त्यासाठी मी सिलेक्ट करतो ताल, एक ताल. हे बघा, इथे एक ताल आलेला आहे, मात्रा 12. या तालाची अक्षरही इथे खाली आलेली आपल्याला दिसत आहेत. धिन धिन धागित्रके तू ना, कत्तीन धागित्रके धी ना. इथे प्ले बटन दिसतं आहे, तिथे आपण क्लिक करून हा ताल चालू करू शकतो. हा काळी 1 अर्थात C# या स्केलवर हा तबला किंवा तानपुरा जे असेल ते वाजणार आहे. हा स्केल जर तुम्हाला बदलायचा असेल तर तुम्हाला याचं प्रीमियम व्हर्जन डाउनलोड करावं लागेल. टेम्पोवर क्लिक करून आपण तालाचा स्पीड आहे तो कमी किंवा जास्त करू शकतो. उजवीकडे ही लाईन ड्रॅग केल्यास स्पीड वाढेल, डावीकडे ड्रॅग केल्यास स्पीड कमी होईल. याच्यासोबतच आपल्याला तानपुराही मिळेल. इथे तानपुरा लिहिलेला आहे, त्याच्यासमोर प्ले बटन आहे, त्यावर क्लिक केल्यास तानपुरा सुरू होईल. याच्यात खरजचा सा वाजेल. नॉर्मली आपल्या इतर तानपुऱ्यावर जे प्रीमियम ॲपमधील तानपुरे असतात त्यावर आपल्याला 4 स्ट्रिंग 4 स्ट्रिंग्सचा तानपुरा भेटतो. पण हे फ्री ॲप आहे, त्यामुळे याच्यात फक्त खरजचा सा वाजत राहील. तुम्हाला जर याच्या वरचा तानपुरा पाहिजे असेल, चांगला तानपुरा पाहिजे असेल तर हे ॲपचं मगाशी म्हटल्याप्रमाणे प्रीमियम व्हर्जन डाउनलोड करू शकता. परंतु याच्यावरही तुम्ही चांगल्या रीतीने प्रॅक्टिस करू शकता. इथे आपल्याला स्वरमंडळही खाली दिलेलं आहे.
त्याचाही तुम्ही वापर करू शकता. आता तुम्ही इथून बंद करू शकता किंवा चालू करू शकता. वरती जे बटन दिलेलं आहे प्ले स्टॉप, तिथूनही चालू बंद करू शकता. इथून जर तुम्हाला ताल चेंज करायचं असेल तर पुन्हा मागे येऊन इथून तुम्ही ताल चेंज करू शकता. या व्हिडिओच्या माध्यमातून हे ॲप कसं वापरावं हे तुम्हाला समजलं असेल. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. आणि अजूनही जर चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून पुढच्या व्हिडिओची नोटिफिकेशन्स तुम्हाला सर्वात आधी मिळून जातील. भेटूया पुढच्या व्हिडिओत. नमस्कार.